तुम्हाला माहित आहे का, एका मुलाच्या खोट्या शब्दांवर एक छोटासा खोडकर माकड चालत होता. तो यायचा आणि लगेच वस्तूंची चोरी करायचा. माकड? खरंच? आजी, तू गंमत करत आहेस ना? मला वाटतं ही गोष्ट नक्कीच काहीतरी शिकवणारी असेल. गोष्ट एकदम खरी आहे. या मुलाचे नाव गोमा होते. तो खेळात हुशार होता, पण त्याची जीभ मात्र नेहमी त्याला संकटात टाकायची. गोमाने मारलेला चेंडू खडबडीत झुडपात जाऊन अडकला. गोमाचा मित्र राज त्याच्याजवळ येतो. काय झाले गोमा? कशाला बघतोय वर? अरे यार राज, हा सरांचा नवा चेंडू. आता काय करू? खरं सांगू सरांना? ते समजून घेतील. छे, त्यांना काय सांगायचं? ते रागावतील. काहीतरी खोटं बोलून टाकू. सर तिथे येतात. काय झाले मुलांनो? इतके शांत का आहात? चेंडू कुठे आहे? गोमा, खरी सांग. सर, तो चेंडू तर जादुई हवेत उडून गेला, थेट पायथागोरसच्या घरी. मी काहीच केले नाही. चिंट्या माकड प्रकट होतो, चेंडू उचलतो आणि झाडाच्या सर्वात उंच फांदीवर जाऊन बसतो. अरे चा, हा माकड कुठून आला? काय झाले गोमा? कशाला बघतोय वर? काही नाही, तो एक पक्षी होता. खा. गोमाचे खोटे वाढले तसा चिंट्या माकड आणखी खोडकर झाला. किती हुशार माकड! पण आजी, चिंट्या माकड फक्त गोमालाच का दिसायचा? कारण चिंट्या हा गोमाच्या खोटेपणाचा आरसा होता. खोटे बोलल्यामुळे निर्माण होणारे संकट फक्त खोटे बोलणाऱ्यालाच दिसत होते. तुम्ही सांगा, जर गोमाने लगेच सत्य सांगितले असते तर चिंट्या माकड आला असता का? नाही, सत्य बोलणाऱ्याच्या आयुष्यात चिंट्या माकड कधीच येत नाही. गोमा घरी अभ्यास करत आहे. चिंट्या माकड झाडावरच आहे. आई त्याला प्रश्न विचारते. गोमा, सरांनी फोन केला होता. तू खरं सांग, काय झालं? नाही, मी काहीच गोंधळ केला नाही. मी काल शाळेत गेलोच नव्हतो. खोटे बोलणारे, चॉकलेट खाणारे. मी आता तुझा हा डबा खाणार. नाही, चिंट्या, माझा चॉकलेटचा डब्बा. सर गोमाच्या घरी येतात. गोमा, मला तुझ्यावर विश्वास आहे. सत्य सांगून टाक. खोटे बोलून तू स्वतःचे मोठे नुकसान करत आहेस. बाळा, घाबरू नकोस. आम्ही तुझ्या सोबत आहोत. सर, मला माफ करा. चेंडू खरंच माझ्या चुकीमुळे झुडपात पडला होता. मी घाबरून खोटे बोललो. गोमाने सत्य बोलताच खू खू करत चिंट्या माकड खाली येतो. चिंट्या डबा आणि चेंडू गोमाच्या हातात देतो आणि हसून गायब होतो. धन्यवाद चिंट्या. आता मी कधीच खोटं बोलणार नाही. चला आता सांगा, चिंट्या माकडाची गोष्ट ऐकून आपण काय बोध घेतला? खोटे बोलल्यावर चिंट्या माकडासारखी संकट येते, पण सत्य बोलल्यावर तो परत जातो. सत्य बोलणे हे संकटावरची औषध आहे. आणि मग आपले चॉकलेट डबे पण सुरक्षित राहतात. अगदी बरोबर. म्हणून नेहमी सत्य बोला आणि आनंदी राहा.